तर आपल्या पहिल्या टेस्टचं नाव आहे इंक ब्लॉट सायकोलॉजिकल टेस्ट. अरे काय 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 बोलतोय तू भाई? भाई सायको तसं नाहीये, प्रॉब्लेम नाहीये काही. तो तिचं ब्रेन स्ट्रॉंग आहे भाई, काहीच प्रॉब्लेम. सायकोलॉजिकल टेस्टची गरज नाहीये. तिचा ब्रेन स्ट्रॉंगच आहे. तू तुझा ब्रेन चेक करून घे, कळलं ना? एकतर ना सायकोलॉजी म्हणजे वेड्या माणसांचा अभ्यास असा एक इतका मोठा गैरसमज आहे ना आपल्या समाजामध्ये. सायकोलॉजी म्हणजे मनुष्य वर्तनाचा अभ्यास, कळलं का? आणि मोठमोठे रिसर्च झालेत या फील्ड मध्ये, कळलं ना? मोठमोठे शोध लागलेत, एवढ्या थिअरीज निघाल्यात. हा बरोबर आहे. सायको ना आणि थेरी ना, मग तुला बरोबर आहे. सांग तू, सांग. हा सांग. तुला ऍप्टिट्यूडचं स्पेलिंग तरी येतं का ग? नाही ना? मग थांब ना जरा. तर तू घाबरू नकोस, फार इंटरेस्टिंग टेस्ट आहे. यात काय आहे, शाईचे ठसे असलेले काही कागद मी तुला दाखवणार आहे. त्या कागदांवर त्या ठशांमध्ये तुला जी चित्र दिसतात ती तुम्हाला सांगायची, आणि तुम्हाला कोणती चित्र दिसतात यावर ठरतं तुमची पर्सनॅलिटी कशी आहे किंवा काय आहे. लक्षात आलं का? ओके. सो फार मजा येणार आहे बरं का. मी अशी काही चित्र इथे आणलेली आहेत, तुला दाखवतो. मी पण देणार टेस्ट. हिला शांत करा रे कोणीतरी. मुक्ता असं काय करते? टेस्ट परिचय आहे ना, असं नाही करू. बघ ना. अरे असं कसं? साहिलने मला फॉर्म दिला ना 12वीचा, मी शिक्षण पूर्ण करावं म्हणून. मग म्हणजे मला कळेल नको का 12वी नंतर मी काय करायचं ते? मी पण देणार टेस्ट. उठ. ये ते टेस्ट दे, तू पण दे टेस्ट. फक्त मी एक काम करणार आहे, तुझा रिझल्ट आहे ना मी तोंडावर सांगून टाकणार आहे. बरी, तुझा रिझल्ट मी जरा गुलदस्त्यात ठेवणार आहे. ओके? कुठला गुलदस्ता? अरे गुलदस्त्यात म्हणजे आता सांगणार नाहीये, सिक्रेट ठेवणार आहे, नंतर सांगणार आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? मग चला सुरू करूया. तू इथे बस. आहे बसणारच आहे. ओके, रेडी? हा चल सुरू कर आता, चल. तर आकृती क्रमांक 1. हा मला एक ह्युमन बटरफ्लाय वाटतंय. बटरफ्लाय मॅन म्हणजे एक माणूस ज्याला पंख आहेत आणि त्याला उडायचं. नाईस, गुड वन. नाही मला वाटतं हा पाठमोरा हत्ती आहे. ज्या माणसांना हा पाठमोरा हत्ती वाटतो ना, त्या माणसांचे पाय सतत शेणात भरतात किंवा ते लोक सतत माती खातात. ओके? कृती क्रमांक 2. हे मला ना 2 माणसं वाटतायत जी कोणाच्या तरी कानात काहीतरी सांगतायत. इंटरेस्टिंग. मला वाटतंय हा काळा वाघ किंवा अस्वल असेल. नाही वाघच आहे. व्हेरी गुड. वाघ किंवा अस्वल ना, बरोबर आहे. ज्या माणसांना याच्यात रानटी प्राणी दिसतात ना, ते स्वतःही रानटीच असतात, प्राणीच असतात, जनावर असतात. ते इतरांवर हल्ला करतात. ते माणसं नसतात, ते जनावर हे असतात. ते कळलं? आता आकृती क्रमांक 3. आणि हा तर किडा आहे. मला हा एक माणूस वाटतोय ज्याने घर डोक्यावर घेतलंय. गुड वन. अरे नाही किडा आहे, बघ ना त्याचे हात वाकडे तिकडे. ज्या माणसांना किडा वाटतो ना, ती माणसं स्वतःही किड्यासारखीच असतात. ती इतरांच्या डोक्यात शिरतात आणि असं पोखरून ना त्यांचं डोकं असं पोखरून ते रिकामं करून टाकतात. ते असे गुणगुणत राहतात कानाशी. इरिटेटिंग असतात ते, किड्यासारखेच छोटे. आणि आता शेवटची आकृती. हे मला 2 किस करणारे मासे वाटतायत. मिशी. ज्या लोकांना यात मिशी दिसते ना, ते लोक पुरुषी असतात. पुरुषी.
आणि त्यांचा अहंकारही पुरुषी असतो. आणि पुरुष जसे डॉमिनेट करतात ना इतरांना, तसे ते लोक पण डॉमिनेट करतात इतरांना. गोरो, मी एक टेस्ट घेऊ तुझी? हो, का नाही? हे काय दिसतंय तुला? मला ना हा एक मासा दिसतोय, जो असा पाण्यातून उसळी मारून बाहेर येऊ पाहतोय. गुड वन. पण काय आहे ना, ही चप्पल आहे. आणि ज्या माणसाला ही चप्पल दिसत नाही त्याला ही खावी लागते. मला सायको शिकवतो. वेडी आहेस का तू? अरे वेडी आहेस का तू? अरे वेडी आहेस का तू? अरे हिला सांगा ना यार. अरे तू मला सायको शिकवणार? मला सायको शिकवणार? मला सायको शिकवणार? अरे चांगला शर्ट घातलाय मी. तर आत्ताचा आपला राऊंड ना अगदी पारंपरिक आहे बघ. पारंपरिक? ट्रेडिशनल. अरे माहितीये मला. अगं आपल्या मराठी घरांमध्ये नाही का ते डोहाळ जेवणाला तो खेळ खेळतात. डोहाळ जेवण? बेबी शॉवर. अरे माहितीये मला, पण डोहाळ जेवणाचा इथे काय संबंध? अगं ते नसतं का डोहाळ जेवणात बाळंतीण बाई समोर अशा 2 उपड्या वाट्या ठेवतात. एका वाटीखाली बर्फी निघाली तर मुलगी, पेढा निघाला की मुलगा. आणि नाही का लहान मुलांसमोर काही खेळणी किंवा काही वस्तू ठेवलेल्या असतात. त्यांनी बंदूक उचलली की तू सैन्यात जाणार आणि पुस्तक घेतलं की तू शिक्षक. असं काहीतरी आहे ते. व्हॉट द फालतूगिरी. असे खेळ का खेळतात लोक? बघ ना, का खेळतात लोक असे खेळ? अशा खेळांमुळेच पप्याला 2 वर्ष फ्रॉक करावा लागलाय. एक मिनिट. हा तुझ्या ऍटिट्यूड टेस्टचा राऊंड असणार. अगं ऍटिट्यूड नाही ग, ऍप्टिट्यूड. पण ऍटिट्यूड सुद्धा महत्वाचा आहे ना. 2 वर्ष फ्रॉक घातलेल्या माणसाने काही ऍटिट्यूड विषयी सांगू नये मला, कळलं? आनंदी सांग काय करायचंय. खूप सोपं. या वाट्या ठेवल्यात ना, त्यातली एक वाटी तू निवडायची. मग तू निवडलेल्या वाटीखाली जे काही निघणार आहे ना ते मी उघडून बघणार काय तुझ्या वाट्याला येणार आहे ते. ओके. वाटीखाली वाट्याला. कविता होऊ शकते ना यावर. राऊंड सुरू करूया का आपण? चला सुरू करा. 3.5 चला. चला बघूया परीच्या वाटेला काय येणार आहे. पटकन. रुपयाचं नाणं. परीच्या वाटेला नाणं आलंय. रुपया? भाई चिल्लर. म्हणजे परी हातात वाटी घेऊन लोकांकडनं चिल्लर मागणार. शुद्ध भाषेत त्याला भिकारी असं म्हणतात मुक्ता. अरे डायरेक्ट भिकारी बोलला तुला परी. असं अभद्र बोलू नका. अरे नाणं म्हणजे प्रतीक आहे समृद्धीचं, धनधान्याचं. म्हणजे परीच्या आयुष्यात आयुष्यभर भरभराट असणार आहे. फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. पण आयुष्यात आता करायचं काय आहे हे अजून कळलंच नाहीये. बाकीच्या वाट्यांमध्ये काय आहे? की नाही असं काही अशा वस्तू ए बा. सगळ्यात नाणी असू शकतं बाई. असं काय असू शकतं? काय अशास्त्रीय खेळ आहे हा? त्याला काय अर्थ आहे? अरे ते हॉटेलमध्ये काय मिळणार ना अशा वेगवेगळ्या वस्तू, म्हणून मग गल्ल्यातून ही नाणी घेतली. आणि परी सोड नाही सगळं. हे बघ ना, तू खूप हुशार मुलगी आहेस. तुला हवं ते सगळं मिळणार आहे तुझ्या आयुष्यात. तू कशाला टेन्शन घेतेस? पण हे सांगायला वाट्या कशाला उपड्या करायला पाहिजेत? ते आधी सुद्धा सांगू शकली असती.
भाई थांब ना जरा, तू थांब ना जरा. तिचं काय चाललं ना? अरे वा वा बाई 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 वा 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 वा. म्हणजे कदाचित तुला काही उचललं तरी तुला तो रुपयाच येणार होता तुला. म्हणजे तू काही केलंस तरी तुला भरभराटच होणार तुझी. असं त्याचा अर्थ असू शकतो बाई. हे सगळे देवाचे संकेत आहे, बाबांचे आहेत सगळे. ओके, सो नाव थर्ड टेस्ट. यार प्लीज यावेळेस थोडं तरी सेन्सिबल असू दे यार. एक्सक्यूज मी, या आधीची पहिली टेस्ट जी मी घेतली होती ना ती सेन्सिबलच होती, कळलं ना? हा, ट्राईड अँड टेस्टेड टेस्ट आहे ती. हिने काहीतरी उगाच बावटपणा वाट्या बेट्या. म्हणजे नाही 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 बरोबर. तुला खूपच मजा येणार आहे, कारण हा खेळ खेळल्यानंतर तुला कळणार आहे की तुझी पर्सनॅलिटी काय, तुझा कल कुठल्या बाजूला आहे. हा, कमॉन कमॉन, चेअर अप. हा 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 हा, स्माइल स्माइल, व्हेरी गुड. कसं आहे, हे बघ, या प्रश्नांची उत्तरं तू नीट विचार करून दे. विचार करायला वेळ घे. ओके. विचार करायला वेळ घे, पण उत्तरं पटापट दे, कारण रॅपिड फायर आहे. कारण उत्तरं दिल्यानंतर तुला मिळणार आहे कॉफीचे पुढे. हा, त्या कॉफी कुठून आली मध्ये? ते देतात ना रॅपिड फायर नंतर कॉफीचे पुढे देतात. ते वेगळे असतं रे. या रॅपिड फायर मध्ये उत्तरं दिल्यानंतर तिला उत्तरं मिळणार आहेत. उत्तरं दिल्यानंतर उत्तरं मिळणार आहेत म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर. ओके. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, आपण खेळायला सुरुवात करूया. ब्लॅक की ग्रे? हा, ब्लॅक की ग्रे? ब्लॅक. हा, गोल्ड की सिल्वर? सिल्वर. चहा की कॉफी? कॉफी. खारी की बिस्किट? बिस्किट. सूर्योदय की सूर्यास्त? सूर्यास्त. सनडाऊन. हा. देव की बाबा? बाबा, ऑब्विसली बाबा. तुला काय गायब झालेलं चालेल? हा, सगळे पैसे की फोन मध्ये काढलेले फोटो? पैसे गेले तरी चालतील, फोटोज आर मेमरीज. बाई तुला काय चोरायला आवडेल, भवानी तलवार का कोहिनूर हिरा? नाही, मला जेलमध्ये नाही जायचंय, सो मला काही चोरायचं नाही. माझ्या हातचं जेवण की जेवण माझ्या हातचं? उपवास. गुड वन. अशी कुठली गोष्ट आहे जी तुझ्याकडे कधीच नव्हती? दाढी. हा, दाढी? जे सुचलं ते बोलले रे. पुढे पुढे, नेक्स्ट क्वेश्चन. हा, अशी कोणती गोष्ट जी तुझ्याकडे आहे पण ती तुला नकोय? माझ्याकडे आहे पण मला नको. रॅपिड फायर. मला नकोय. हा, तुझ्याकडे आहे पण माझ्या तुला नको. करंगळीचं नख. का? ते सगळं तुटत असतं यार. यडपट. अशी कुठली गोष्ट आहे जिच्याशिवाय तू जगू शकत नाहीस? मी रॅपिड फायर. टिक टिक वन, टिक टिक टू. मैत्री. क्या बात आहे, फुल रिस्पेक्ट बाई. मला वाटलं फोन म्हणशील. तुझं नाव परी नसतं तर काय असतं? जोधाई. माझ्या आजीचं नाव आहे. तू जर आईस्क्रीम असती तर कुठल्या फ्लेवरची असती? फ्रुटेड नट विथ चॉको चिप डिलाइट. असा फ्लेवर असते? बाई आपल्याला फक्त चॉकलेट, बटरस्कॉच आणि स्ट्रॉबेरी माहितीये. मला व्हॅनिला आवडते. स्मॉल स्कूप की बिग स्कूप? मजा करतोय बावळट. पुढचा प्रश्न, तुझ्याकडे कोणती सुपर पॉवर हवी असं तुला वाटतं? उडता आलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता जगात कुठेही जाता आलं तर तू कुठे जाशील? बाबू सोबत किंवा तुमच्या सोबत कुठेही. पण आम्हाला वाटलं पाहिजे ना तुझ्याबरोबर येण्यासारखं. जस्ट किडिंग. पुढचा प्रश्न, बाई तिकडे जाताना तुझं विमान जर असं खाली पडते असं तुला कळलं तर ते पडताना तू काय करशील? अर्थात देवाचं नाव घेईल ती. नाही, मी गाणं म्हणेन. गाणं? आणि म्हणजे मी गाणं म्हणेन ना, तर ऍटलीस्ट मरता मरता लोक असतील. गुड वन, गुड वन. हा, तुझ्यावर फिल्म बनली तर ती काय असेल? कॉमेडी, ट्रॅजेडी की हॉरर का अजून काही? कॉमेडी. त्या फिल्मचं नाव काय असेल? फिल्मचं नाव परी दिसते बरी. असा कुठला शब्द आहे जो तुला हॅपीवाली फिलिंग देतो? पाखरू. असा कुठला शब्द आहे जो तुला अजिबात आवडत नाही? क्विक क्विक क्विक, रॅपिड फायर. अंधार. डोंगर. तुला कोण व्हावंसं वाटतं? कोण व्हावंसं वाटतं? कोण व्हावंसं वाटतं? पास. पास. राऊंड पास झाली. मस्त मस्त आली. वा 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 परी, वा वा. बाई हे कॉफीचे पुढे उद्या सगळे पुढे तुला आणून देतो बाई. त्याच्यापेक्षा लास्ट टॉप.
बाई म्हणजे या टेस्टचा रिझल्ट घाण लागला किंवा आयुष्यात काही जमलं नाही तरी सुद्धा आपल्याकडे आयुष्यात काही ऑप्शन असतात शेवटचे, ते हे शेवटचे ऑप्शन. गुड वन. कधी नव्हे ते आयुष्यात प्लॅनिंग केलंस तू आणि योग्य प्लॅनिंग केलंस. ऑप्शन नंबर 1 इंटिरियर डिझायनर. इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा केलाच आहेस तू, त्यामुळे त्या बळावर तुला नोकरी कुठेही मिळेल. सो तो तुझा ऑप्शन 1 आहे. ऑप्शन नंबर 2 इंग्लिश टीचर. बाई तुम्हाला इंग्लिश शिकवूच शकते. ऑप्शन नंबर 3 बेबी सिटर. हे बघ, तू तुझ्या घरच्यांची आमची खूप लाडकी आहेस ना, अशी लहान बाळासारखी आहेस. त्याच्यामुळे तुझं आणि लहान बाळांचं खूप चांगलं जमेल. त्याच्यामुळे ते पाळणा घर किंवा ते बेबी सिटर चालवायला काही हरकत नाही, विचार करायचा. येस. आणि पैसे घेऊन जर बाळा सांभाळायची नसतील आणि घर चालवायचं नसेल तर ऑप्शन नंबर 4 दिलेला हाऊसवाईफ. म्हणजे पैसे घेऊन करू नकोस, पण प्रेमाने कर. प्रेमाने घर सांभाळ, प्रेमाने मुलं सांभाळ. आपली बाळं, आपलं घर. आपलं बाळ आपलं घर. अरे म्हणजे स्वतःचं घर, स्वतःची बाळं, अशा अर्थाने म्हटलं मी. नाही हा, मला काय ऑप्शन पटलेला नाही. ए काय कमीपणा काहीच नाहीये यार. खूप जोखमीचं काम असतं उलट ते. हो, आणि कोणी जबरदस्ती नाही करत आहे ना तिच्यावर. बाय चॉईस एखाद्याला हाऊसवाईफ व्हायचं असलं तर त्यात वाईट काहीच नाही आहे. निवडीचं स्वातंत्र्य आहेच ना तिला. आणि युनिव्हर्सल थेअरी, एक सुशिक्षित आईच एक कार्यशील आणि प्रगतिशील देश घडवू शकते. ओके काम डाऊन. हे ऑप्शन काय आहे? हो, लिंबू सरबत मेकर. अरे हे ऑप्शन काय आहे? हे सगळ्यात भारी आहे बाई. सांगतो बाई, आपल्या एरियामध्ये ना एक बबन जगदाळे नावाचा पोरगा राहायचा. त्याला काहीच जमायचं नाही. तो 4थीत 4 वेळा नापास झाला. बोल गौरव, 4थीत 4 वेळा नापास झाला. तो फक्त गोट्या खेळायचा, म्हणून त्याच्या फादरनी त्याला लिंबू सरबत मेकर बनवला. बनवला म्हणजे कसा बनवला? अरे काही नाही बाई, त्याला ना चाळीच्या कॉर्नरला 2 टेबल टाकून दिले. एक स्वतः बसायला आणि दुसरा साखरेचा असा गार पाण्याचा हंडा ठेवायला. आता कस्टमर आला की लिंबू पिळायचं ग्लासमध्ये, ते पाणी भरायचं आणि त्याला द्यायचं. बाई सॉलिड धंदा. उन्हाळ्यात तर 1200 रुपयाचा गल्ला जमतो बाई दिवसाला. हॉटेलपेक्षा जास्त आहे कधी कधी. हो, पण हे करायला काहीच लागत नाही. काय बोलतो बाई, लिंबू पिळायला लागतं ना. अरे पण ते कोण पण करू शकतं. म्हणून तर हा लास्ट ऑप्शनचा लास्ट ऑप्शन आहे. मी या बाटल्यांचं काय करायचंय? बाई टेन्शनला आणि या बाटल्यांना गोळी मारायची. हा, ही बंदूक, त्याच्यात गोळ्या आहेत बाई, याला त्या मारायच्या. ज्या बाटल्या पडतील ते तुझे लास्ट ऑप्शन. तो तू ठरव कुठले तुझे लास्ट ऑप्शन आहेत ते. ओके. पण या गेम मध्ये 5 बाटल्या आणि 5 गोळ्या, म्हणजे 5 ऑप्शन, 5च चान्स. ओके. इंटरेस्टिंग. येस. चला हे घ्या, नीट पकडा. हा येतं बाई. चला. हा, आरामात. लोड करायची असते बंदूक. हा, चला. कम ऑन बाई, कम. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट. येस. जस्ट गेले. यायला लागले. तीन आहेत अजून, 3 आहेत. कुठे जमतंय? 2 वाया गेले. काय तू जमतंय? जरा बघतो का? जमेल ना रे, थांब ना. हा बरोबर. कम ऑन बाई, व्यवस्थित. अरे यार, बंदुकीचं चुकलं थोडस. ठीक आहे. नाही, हरकत नाही. ते तू जरा अँगल, त्याचा अँगल असं हे वाकडं आहे. काय असतं, विंड स्पीड पण ए, तू लक्षात थांब ठेव. रे. त्याने कर्वेचर मिळतं. करेक्ट. लास्ट आणि बेस्ट. लास्ट आणि आता होणारच ते. मला माहिती आहे, होणार आहे. देवाचं नाव घे, सगळं नीट होणार. लिंबू सरबत मेकरवर नको. होणार आहे एकदम. पाळणागत. इंग्लिश टीचर. अरे
अजून एक असेल का? 5. मी ते आलो सर. बाई यातनं आपल्याला काय कळलं की तू शार्प शूटर नाही होऊ शकणार. हे तर कळलं ना. ए पप्प्या हा आलो.